कोणीही दुखावलं तरी आपल्या विचारांचा ताबा आपल्या हातातच ठेवा. मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक व्यक्तीला जगाकडे पाहण्याचा, प्रसंगांचा अर्थ लावण्याचा आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याचा आपला स्वतःचा वेगळा दृष्टिकोन असतो. कोणीतरी आपल्याला दुखावलं, अपमान केलाय किंवा अन्याय केलाय असं वाटलं तरी त्या प्रसंगावर आपण काय विचार करतो आणि कसा प्रतिसाद देतो हे पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असतं. पण बहुतांश लोक हे विसरतात आणि आपले विचार, भावना आणि वागणूक इतरांच्या हातात देऊन टाकतात. मानसशास्त्रात याला कॉग्निटिव्ह कंट्रोल किंवा इमोशनल रेग्युलेशन म्हणतात. म्हणजेच आपल्या विचारांना आणि भावनांना नियंत्रित ठेवण्याची क्षमता. जेव्हा कोणी आपल्याला दुखावतो तेव्हा पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया असते राग, दुःख किंवा चिडचिड. पण जाणीवपूर्वक विचार केला तर आपण ठरवू शकतो की या भावनांनी मला चालवायचं की मीच माझ्या मनाचा चालक व्हायचं. संशोधन सांगतं की ज्यांच्या मेंदूत प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा भाग सक्रिय असतो ते लोक भावनिक प्रसंगातही जास्त स्थिर राहतात. कारण हा भाग आपल्या निर्णय क्षमतेशी, संयमाशी आणि विचारांच्या दिशेशी संबंधित आहे. जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी कोणीतरी दुखावतं, कधी शब्दांनी, कधी कृतीने. पण मानसशास्त्र सांगतं की दुःख ही भावना बाहेरून येत नाही, ती आपल्या अर्थ लावण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, एखाद्या टीकेला काही लोक स्वतःला सुधारण्याची संधी मानतात, तर काही जण त्याला अपमान समजतात. फरक फक्त विचारांच्या ताब्यात आहे. अल्बर्ट एलिस या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने सांगितलेली रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी (आरईबीटी) ही संकल्पना इथे उपयुक्त ठरते. त्यानुसार आपल्याला दुखावणं ही घटना असते, पण आपली भावना ही त्या घटनेमुळे नाही तर आपण त्या घटनेबद्दल केलेल्या विचारांमुळे निर्माण होते. म्हणजेच इतरांवर नाही तर आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित केल्यास भावनिक स्थैर्य टिकवता येतं. विचारांवर ताबा ठेवण्याचे मानसिक फायदे. तणाव कमी होतो. जे लोक स्वतःच्या विचारांचा ताबा ठेवतात त्यांचा स्ट्रेस लेवल कमी असतो, कारण ते बाह्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न न करता स्वतःच्या प्रतिसादावर लक्ष देतात. आत्मविश्वास वाढतो. मी माझ्या मनाचा मालक आहे ही जाणीव माणसाला आतून मजबूत करते. संबंध सुधारतात. प्रतिक्रिया देताना संयम बाळगणारा व्यक्ती नात्यातील गैरसमज कमी करू शकतो. मानसिक आरोग्य चांगलं राहतं. अनेक संशोधनामध्ये दिसून आलं आहे की ज्यांना भावनांवर नियंत्रण ठेवता येतं त्यांना डिप्रेशन आणि चिंता कमी प्रमाणात होते. न्यूरोप्लास्टिसिटी ही संकल्पना सांगते की आपल्या मेंदूचा स्वभाव कायमचा ठरलेला नसतो. नियमित सरावाने आपण विचारांची दिशा बदलू शकतो. माइंडफुलनेस मेडिटेशन, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (सीबीटी) आणि पॉझिटिव्ह सेल्फ टॉक हे यासाठी उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ, एखाद्याने तुमच्याशी कठोर वागलं तर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी श्वासावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला विचारा, मी या शब्दांना किती महत्त्व द्यायचं? हा छोटा विराम मेंदूला नवीन विचारांची संधी देतो. भावनांचा स्वीकार करा, पण त्यांचं गुलाम होऊ नका. विचारांचा ताबा ठेवणं म्हणजे भावना दडपणं नव्हे. मानसशास्त्र सांगतं की भावना ओळखणं आणि स्वीकारणं ही मानसिक परिपक्वतेची खूण आहे. मला दुःख झालंय हे मान्य करणं आणि तरीही शांत राहणं ही खरी शक्ती आहे. इमोशनल इंटेलिजन्समध्ये याला सेल्फ रेग्युलेशन म्हणतात. विचारांवर ताबा ठेवण्यासाठी काही मानसशास्त्रीय उपाय. भावनिक अंतर ठेवा. कोणीतरी काय बोललं यापेक्षा आपण त्याला किती महत्त्व देतो यावर प्रतिक्रिया अवलंबून असते. थोडं मानसिक अंतर ठेवा. स्वतःशी संवाद साधा. मी यावर नियंत्रण ठेवू शकतो अशी वाक्य मनात पुन्हा पुन्हा म्हणा. श्वसनावर लक्ष ठेवा. श्वास नियंत्रित ठेवल्यास मेंदू शांत होतो आणि निर्णय क्षमता वाढते. परिस्थितीचा अर्थ बदला. त्याने मला दुखावलं याऐवजी तो त्याच्या मनस्थितीतून बोलला असा अर्थ लावा. आपल्या मूल्यांची आठवण ठेवा. इतरांच्या वागणुकीवर नाही तर आपल्या मूल्यांवर आधारलेली प्रतिक्रिया द्या. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार जे लोक ध्यान, आत्मचिंतन आणि सकारात्मक विचारांचा सराव करतात त्यांच्या मेंदूत ॲमिगडाला, भावनिक प्रतिक्रिया देणारा भाग, कमी सक्रिय राहतो. यामुळे ते व्यक्ती दुःखद प्रसंगातही स्थिर राहतात. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानिया यांच्या संशोधकांनी दाखवलं की कॉग्निटिव्ह रिअप्रेशियल म्हणजेच प्रसंगाचा अर्थ नव्याने लावण्याची सवय लावल्यास मानसिक आरोग्य दीर्घकाळ टिकतं. कोणी आपल्याला दुखावलं तरी आपल्या विचारांचा ताबा आपल्या हातातच ठेवणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. कारण आपण जेव्हा आपल्या भावनांचं नियंत्रण घेतो तेव्हा आपल्याला कोणाचेही शब्द, वागणं किंवा परिस्थिती सहज विचलित करत नाही. जीवनात इतरांवर आपल्याला फारसा अधिकार नसतो, पण आपल्या मनावर, विचारांवर आणि प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीवर पूर्ण अधिकार असतो. त्यामुळे पुढच्या वेळी कोणी तुम्हाला दुखावेल तेव्हा स्वतःला फक्त एका वाक्याची आठवण करून द्या, मी माझ्या विचारांचा मालक आहे, गुलाम नाही. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू.
तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.